नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीबाबत एक महत्वपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कारण शेतकरी कर्जमाफीसाठी शासनाकडून पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी कर्जमाफीचं बिगुल हे वाजलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो. या दिवशी कर्जमाफीवर शासन निर्णय निघणार आहे. मुहूर्त ठरलेला आहे. संपूर्ण माहिती काय, संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि संपूर्ण माहिती समजून घ्या. तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील काही निर्णय हे घेतले जात आहेत. कारण या 7-8 दिवसामध्ये कर्जमाफीबाबत वारंवार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काही ना काहीतरी अपडेट हे देण्यात येत आहे आणि ते अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत आलेले आहोत. मित्रांनो, कर्जमाफीसाठी जे काही शेतकरी कर्जमाफीची वाट बघत आहे हे कधीपासून, तर ज्या वेळेस अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी जाहीर झाली आणि 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देणार हे जाहीर केल्याच्या नंतर आणि रेग्युलर कर्जदारांना 50,000 रुपये अनुदान देणार हे जाहीर केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या मनात आता एक आशा लागलेली आहे की शेतकरी कर्जमाफीबाबत थकीत शेतकरी असतील त्यांना असं वाटतंय की माझी कर्जमाफी होणार आहे. आणि त्याच्यामध्ये काही असे शेतकरी ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलंय त्या शेतकऱ्यांना असं वाटतं की आता आपल्याला 50,000 प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. यासाठी त्यांनी प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती आणि त्या समितीला 54 रकान्यामध्ये शेतकऱ्यांची माहिती ही गोळा करायला सांगितली होती. त्या समितीने ही माहिती गोळा केल्याच्या नंतर सहकार विभागाकडे दिली. त्याच्यानंतर मंत्रिमंडळ बैठका झाल्या तर त्याच्यामध्ये काही त्या कर्जमाफीच्या अहवालाबाबत काही चर्चा करण्यात आली नव्हती. मात्र 22 मे 2026 रोजी एक मंत्रिमंडळ बैठक झाली आणि त्याच्यामध्ये सर्व बँकांचे आयुक्त असतील, सहकार विभागाचे कर्मचारी असतील, मंत्री असतील, त्या सर्वांना त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बोलवण्यात आलं होतं. आणि त्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना काही आदेश दिलेले आणि ते आदेश काय होते, देवेंद्र फडणवीस यांनी त्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय घेतले ते व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे. तो बघितला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला देईल, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो, जे काही मुख्यमंत्री आहेत किंवा कृषी मंत्री आहेत यांच्या माध्यमातून वेळोवेळी सांगण्यात येते की 30 जून 2026 पूर्वी आम्ही या कर्जमाफीचा हा निर्णय घेतलेला आहे आणि 30 जून पूर्वी सर्व शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत. परंतु अद्याप कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी नाही किंवा कर्जमाफीबाबत GR नाही. पण GR हा या दिवशी निघू शकतो याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. ती तुम्ही व्हिडिओमध्ये मी समोर सांगणारच आहे, ते तुम्ही समजून घ्या. तर मित्रांनो, जे काय आता खरीपाचा हंगाम होतो त्या हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कर्जमाफी मिळाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नवीन कर्ज हे मिळू शकतं. त्यामुळं ही कर्जमाफी गरजेची. कारण मागील 4-5 वर्षापासून शेतकऱ्याला अतोनात संकट आलेले, त्यांचं शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे आणि आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे. त्यामुळे जर शासनाने ही कर्जमाफी लवकरात लवकर केली तर शेतकऱ्यांना लवकर कर्ज मिळू शकतं अशी मागणी शासन दरबारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांकडून वारंवार केली जाते. याच माध्यमातून सरकारने ज्या काही सरकारी कर्मचारी त्यांच्या बँकेचे कर्मचारी असतील का सहकार विभागाचे कर्मचारी असतील त्यांच्या सुट्ट्या या सरकारने रद्द केलेल्या आहेत आणि त्यांना युद्ध पातळीवर काम करायला सुरुवात करायला भाग पाडलेले. त्यामुळे त्यांना कोणते शेतकरी पात्र आहेत कोणते अपात्र आहेत याची छाननी त्यांना तिथे करण्यास सांगितले. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं वर्गीकरण सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये फक्त प्रतीक्षा म्हणजे योजनेचे निकष जाहीर करण्याची बाकी आहे आणि या योजनेचा GR या योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या मंजुरीची. आणि मित्रांनो, राज्यस्तरीय बँकर समितीची जी बैठक पार पडली होती या बैठकीमध्ये सुद्धा शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भात जी काही अतिरिक्त माहिती ती माहिती गोळा करण्यासाठी सांगण्यात आलेली आहे. जी अतिरिक्त माहिती गोळा करायला सांगितलं होतं ती माहिती गोळा करण्यात सांगितलं आहे. आणि 22 मे 2026 रोजी आयुक्तांच्या माध्यमातून या संदर्भातील एक आढावा बैठकही घेण्यात आलेली आहे. आणि एकंदरीत आता कर्जमाफीसाठी जी असलेली जी काही माहिती आहे ती आकडेवारी जी काही अंमलबजावणी प्रक्रिया आहे ती एकत्रित पूर्ण झालेली आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठं पाऊल हे उचलल्या जाऊ शकते. 31 मे 2026 रोजी या कर्जमाफीबाबत एक शासन निर्णय येऊ शकतो. कारण 31 मे 2026 रोजीच का मुहूर्त काढण्यात आलेला आहे, तर त्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि कर्जमाफी जी योजना आहे त्या योजनेलाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यामुळं
31 मेला दाट शक्यता आहे की शेतकरी कर्जमाफीबाबत पहिला म्हणजे शासन निर्णय निघणार आणि पहिली यादी ही जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि बघूया 31 मे 2026 रोजी शासन निर्णय निघणार का आणि त्याबाबत त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री काही मोठी घोषणा करणार का हे बघण्यासारखं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि शासन निर्णयाबाबत तुमचं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.